तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर डायरेक्ट आपण आता फोटोशॉपमध्ये आलो. तर लई दिवसापासून म्हणाल होता की दादा फोटोशॉपचं ट्युटोरियल आणा, तुम्ही फोटोशॉपचं ट्युटोरियल आनंद झाला आहे. तर फायनली आपण फोटोशॉपचं ट्युटोरियल चालू केल्यात. ढीक प्रेम द्यायचं आहे मनापासनं. तर आज आपण बघणार आहे बघा टेक्स्चर कसं मारायचं, प्लस टेक्स्ट इफेक्ट आणि भरपूर काही डीप गोष्टी आहेत नक्कीच. तर सगळ्या सविस्तर गोष्टी मी तुम्हाला सांगून टाकेन. आणि जे मोबाईल जे बघायला आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की जे जे फोटोपे ॲप्लिकेशन आहे तर त्या थीममध्ये सेम टू सेम इफेक्ट तुम्ही मारू शकता. म्हणजेच 99% आपले जे काही फोटोशॉप आहे हा ॲस ओबीहूब आपलं फोटोपे आहे. ओके, चला तर आपण पहिल्यांदा साईज घेऊयात एकदम खतरनाकरित्या. जसे काय XYZ काही साईज घ्या, ओरिएंटेशन आडवं ठेवतो मी सध्याला. या थीममध्ये घेतली. इथं आपल्याला सर्च करायचं आहे प्रॉपरलीरित्या. पहिल्यांदा तुम्ही बॅनर तीन बॅकग्राऊंड तीन सगळं क्रिएट करून घ्या. त्यावरही ट्युटोरियल येतील, काळजी करू नका. पण पहिल्यांदा आता आपण बघायला गेलं तर टेक्स्चर बघायला कसं मारायचं. तर टेक्स्चरसाठी आपल्याला पहिल्यांदा टेक्स्टिंग घ्यायला पाहिजे. तर टेक्स्टिंग आपण घेऊयात आपल्या पद्धतीनं प्रॉपर, आणि त्यानंतर मग आपण सुरुवात करूयात आपल्या प्रॉपर प्रोसेसला. तर टेक्स्टिंग घेऊयात. चला पहिल्यांदा मी माझ्या थीममध्ये जे काय फॉन्ट्स असतील तर ते चूज करून घेतो फास्टलीरित्या. तर प्रॉपर बघू शकताय जो का आपला फॉर्मॅट आहे तर ह्यो आपण तयार केला आहे प्रॉपर इझिलीरित्या. आता आपण बॅकग्राऊंडचा विचार करणार नाही, डायरेक्ट त्याला टेक्स्ट इफेक्ट कोणता मारतो आणि कशा थीममध्ये तयार करतोय ह्याचा विचार करणार आहे. आणि टेक्स्ट इफेक्ट म्हणजे जो काय टेक्स्चर आहे तर त्याचाच वापर उचलून आपण जे काय ऑलरेडी आहेत जे काय आपण सेक्शन घेतले, जसे की लोकनेत्याला आपण टेक्स्चर मारणार. आणि जे काय ऑलरेडी इतर जसे की अण्णा आपणा जन्मदिनाच्या विजयी शुभेच्छा किंवा मावळचे लोकप्रिय हे जे काय सेक्शन आहे ना ह्याला पण कसा कलर देतोय तर ते पण मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, चला. तर पहिल्यांदा आपल्याला जावं लागणार आहे फ्रीपिकमध्ये. फ्रीपिकमध्ये प्रॉपर्लीरित्या गेला तर तसं तिथंही बॅकग्राऊंड भेटेल किंवा पिंटरेस्टवरही बघायला गेला तर पिंटरेस्टवरही भेटेल. जसं की मी इथनं जरा इंग्लिश करतो. यादीमध्ये पिंटरेस्ट इंडिया. त्यानंतर इथं आपण सर्च करायचा इझिलीरित्या जे आपल्याला पाहिजे ते, म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे. तर मी व्हायरल टेक्स्चर RPM यादीमध्ये जरा काहीतरी सर्च करतो. भरपूर काही सेक्शन्स बघायला भेटतील. त्यातलं हे पण आहे बघा छान. त्यातलं एक जरी ओपन केला त्या टीममध्ये तुम्हाला भरपूर छान प्रकारचे रिझल्ट्स बघायला भेटतील. तर या टीममध्ये आपल्याला छान प्रकारे रिझल्ट पाहिजे आहे. तर प्रॉपर आपल्याकडं सेक्शन्स अशा टीममध्ये आलेले आहेत. याचा आपण जो काही कलर थीम ते नाही तर ते आरामात चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल या थीममध्ये. ओके, तर आता हे आपल्याला आवडले RPM थीममधलं. हे आपण सेव्ह करून घेऊयात आपल्या JPG सेक्शनमध्ये. JPG सेक्शनमध्ये सेव्ह झालं की आता बघा कसा मी तुम्हाला संपूर्ण फॉर्मॅट क्रिएट करायला लावतो. जसं की मी जरा बाजूला घेतो आणि त्यानंतर आपल्याला टेक्स्चर घेऊयात. ओके, तर हे जे काही एवढं संपूर्ण आले तर त्यातलं आपलं लोकनेता हे जे काही टेक्स्टिंग आहे उडकून काढायचा प्रॉपर. आता बॉटमलाच आहे कारण का आपण ते पहिल्यांदा केले. ओके, पहिली गोष्ट क्लिअर. त्यानंतर इथं जे काय फाईलमधनं प्लेस इमिडिएट करून आपलं जे काय म्हणू शकतो तुम्ही टेक्स्चर आहे तर टेक्स्चर ते ॲड करून घ्यायचं. टेक्स्चर ॲड करून घेतलं जसं की आता इथं ठेवा टेक्स्चर. याला यादीमध्ये टेक्स्चर ठेवलं. ओके, आता काय करायचं आहे बघा. दोन गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे बरोबर लोकनेताच्या वर हे जे काय टेक्स्चर आहे हे त्याला न्यायचं. प्रॉपर असं सेट करा. लोकनेताच्या बरोबर वर प्रॉपर सेट करा. चपटं बिपटं करून सेट करा, काय अडचण नाही. या टीममध्ये लोकनेताच्या वर सेट करा चपटं बिपटं करून, नो प्रॉब्लेम. आता हे जे काय आपण टेक्स्चर सेट केलेलं आहे इथंही लेअर सेक्शनमध्ये प्रॉपर मी जरा लेअर पॅनल मोठं करतो. इथं लेअर सेक्शनमध्ये लेअर पॅनलमध्ये तिथंही ते बरोबर जे काय लोकनेता आहे ना लोकनेता इथं ह्याच्यावरच तेही पाहिजे. ओके, तर आता मी डिफरंट प्रकार सांगतो कसं क्लिप करू शकते. क्लिप सेक्शन म्हणजेच टेक्स्चर मारण्याची प्रोसेस असते. ओके, तर बघा कसं करतात प्रॉपर. पहिली प्रोसेस आहे तर ती म्हणजे राईट क्लिक मारणे आणि क्रिएट क्लिपिंग मास्क म्हटलं की डायरेक्टली त्या टेक्स्चर अप्लाय होऊन जाते. ओके, पहिली प्रोसेस. दुसरी प्रोसेस सांगतो. इथं लेअर सेक्शनमध्ये जावा. ज्यांना आता इथं आपलं फोटोपे वापरते त्यांना राईट क्लिक मारता येणार नाही, मग त्यांनी लेअर सेक्शनमध्ये जावा. इथं क्रिएट क्लिपिंग मास्क नावाचा ऑप्शन आहे ते क्लिक केला की ते तसंही टेक्स्चर बसते. त्यानंतर तिसरी प्रोसेस काय आहे, Alt-Ctrl-G शॉर्टकट बघा. Alt-Ctrl होल्ड करून धरायचं आपल्या कीबोर्डवरचं आणि G दाबला की
टेक्स्चर बसते. आणि त्यानंतर लास्टची प्रोसेस बघा प्रॉपर, ही 2 लेअर आहेत ना, 2 लेअर, ह्यामध्ये आपला माऊस न्यायचा आणि अल्ट होल्ड करून धरायचं, म्हणजे आपलं क्लिपिंग सेक्शन ओपन होते आणि फक्त आपलं लेफ्ट क्लिक मारला की ऑटोमॅटिक टेक्स्चर बसून जाते. मग आता पुढील प्रोसेस काय आहे की हे जे का मारले ह्याला ब्लर करायचं असते. गौसियन ब्लर केल्याशिवाय ते टेक्स्चर एकदम खतरनाक वाटत नाही. प्रॉपर ह्या थीममध्ये टेक्स्चर मारा किंवा अजून युनिक तुम्ही भरपूर, जसं की आता हे मी घेतलं आहे स्पायरल सोडा, हे बॅकग्राऊंडसाठी ते यूज केलं जाते मोठ्या प्रमाणात. त्यापेक्षा भारी मग तुम्ही फ्रीपिकवर जाऊन तुम्ही अजून नेक्स्ट लेवल, जसं की एकावर एक पण टेक्स्चर लावू शकता, ते पण मी तुम्हाला सांगतो. प्रॉपर इथं आलो तर इथं आपल्याला सर्च करायचं आहे कलरफुल टेक्स्चर. तर इथं आपण सर्च केलं कलरफुल टेक्स्चर, इथं तुम्हाला छान प्रकारे रिझल्ट येऊन जाईल. तुम्हाला जो योग्य वाटतो तो डार्क घ्या, कसलाही घ्या, XYZ कसलाही रिझल्ट घ्या, एकदम टॉपच आहे. त्या थीममध्ये जर तुम्ही घेतला इझिलीरित्या कोणताही चालून जाईल XYZ. त्याला आपण आपल्या थीममध्ये करू शकतोय इझिलीरित्या फ्रेश. प्रॉपर आता हा एकदम युनिक वाटतोय बघायला, प्रॉपर बघू शकता तुम्ही. वेट, हा एकदम युनिक वाटते बघायला. पण इथं कॉपी करून मी जी इमेज घेतो प्रॉपर इथं Ctrl+V करतो आणि बरोबर ह्याच्यावर नेऊन लोकनेतावर नेऊन प्रॉपर मी ते सेट करतो. प्रॉपर शिफ्टचा होल्ड करून वापर करून स्ट्रेच बीच आणि त्यानंतर राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क, ह्या दिमत झालं, हे अप्लाय झालं. म्हणजे बघायला एकदम युनिक वाटतंय. पण याला मी कन्वर्ट स्मॉड ऑब्जेक्ट करून इथं ब्लर मारतो. ब्लर मारले काय विषय होतोय की ते टेक्स्चर एकदम नेक्स्ट लेवलला दिसते, बघू शकताय एकदम इझिलीरित्या. 20% आपण ठेवलं. त्यानंतर आता ह्याला काही प्रोसेस करायच्या असत्या. एक म्हणजे व्हायब्रन्स सॅच्युरेशन वाढवायचं जेणेकरून ते एकदम प्युअर दिसते. आणि दुसरी प्रोसेस म्हणजे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट, ते क्लिप करून कॉन्ट्रास्ट वाढवायचा. आणि जरा अगोदर ब्राईटनेस वाढवलं की आपलं काम झालं. मग त्यानंतर मावळचे लोकप्रिय हे जे काही सेक्शन आहे ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं जो काही कलर पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता इझिलीरित्या. एकदम खतरनाक. अण्णा जन्मदिनाच्या विजयी शुभेच्छा. आणि शुभेच्छाला आपला जो पाहिजे तो कलर छान प्रकारे द्या, एकदम खतरनाक इझिलीरित्या. तुम्हाला सगळा सविस्तर मुद्दा कळाला असेल. एकावर एक आपण टेक्स्चरही मारू शकतोय हे मी तुम्हाला समजून सांगितलं. तर नक्कीच आजच्या ट्युटोरियलमधून तुम्हाला डीप माहिती मिळाली असेल तर आजच्या ट्युटोरियलला 100% लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईबही करायला विसरू नका. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.